त्यानंतर हा भाऊ काय बोलला, ए याडा आहे का भाऊ, 370 रुपये मोजून खर्च केलेत, मोजून ते वसूल तर मी करणार. ते मुलगी आता घरी आया बहिणींना असं विचारतो का 370 रुपयाचा खर्च बिर्च केल्यावर, बाबा मी आता वसूलच करणार आहे. कुठल्या पद्धतीने वसूल करणार आहे? वसूल करणार आहे म्हणजे नेमकं तू काय करणार आहे? आणि आता 370 पुन्हा चर्चेत आलाय. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आत्ताच आपला सर्वांचा लाडका स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याचा एक शो झाला आणि त्या शो मध्ये असा धिंगाणा झालाय की 370 आकड्यावरून भाई दनादन चालू झालेलं आहे. क्या? सोशल मीडिया कोणताही प्लॅटफॉर्म खोला, फक्त प्रणित मोरे आणि 370 आणि तिथं आलेले रसिक मायबाप. त्या रसिक मायबाप लोकांनी प्रणित मोरेला पद्धतशीर घोडा लावण्याचं काम केलेलं आहे. इथला एक रसिक मायबाप तर ओके मगर तू बता क्या खाएगी? हाँ तो हमने चिकन बिरयानी खाई, वो खाई होगी 360-370 रुपए की। फिर वो कहती घर छोड़ाओ, महा यार 370 रुपए लगे हैं, मगर वसूल तो करूँगा मैं। त्याने तर पार आता वाटच लावून टाकली. त्याचा विषय काय मित्रांनो, 370 प्रकरणचं सांगतो तुम्हाला. तिथं आपला स्टँडअप कॉमेडी झाली आणि जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्टँडअप कॉमेडीमध्ये हा प्रणित मोरे सगळ्यांना प्रश्न वगैरे विचारत असतो, 500-500 रुपये देत असतो. त्यात त्याने एकाला प्रश्न विचारला गर्लफ्रेंड वगैरे वरनं असं काहीतरी तिथं झालं. त्यानंतर त्या पोराने एक किस्सा सांगितला की बाबा माझ्यासोबत एक मुलगी होती, तिला मस्तपैकी मी घरी घेऊन गेलो, मस्त जेवण बिवण मागवलं, मस्त 370 रुपयाची कडक अशी दम बिर्याणी मागवली आणि मस्तपैकी तिने दम देत खाल्ला. बिर्याणी वगैरे खाऊन बिवून झाली वगैरे सगळं करून झालं. नंतर आईस्क्रीम वगैरे चारली, आईस्क्रीम खाऊन झालं आणि ती डायरेक्ट काय म्हटली, आता मी घरी जाते, मला गाडी बोलव. त्यानंतर हा भाऊ काय बोलला, ए याडा आहे का भाऊ, 370 रुपये मोजून खर्च केलेत, मोजून ते वसूल तर मी करणार. आणि हा वसूलचा व्हिडिओ सगळीकडे फिरतोय आणि आता पद्धतशीर सोशल मीडियावर प्रणित मोरेला लोक वसूल करायला लागल्यात. इज्जत द्या ना त्याला राव. आता ह्या सगळ्या विषयावर प्रणित मोरे साहेबांनी तर माफी मागितली. बाबा त्याने एक स्टोरी टाकली होती इन्स्टाला, ते झालं जे चुकीचं झालं वगैरे वगैरे. प्रणित मोरे असे किस्से घडत असतात त्याच्यावर, तर तो माफी वगैरे मागत असतो. परंतु इथं मित्रांनो विषय काय आहे, मेंटॅलिटीची विषय. आता 370 रुपयात ह्याला सगळंच पाहिजे, सगळंच पाहिजे म्हणजे एखाद्या मुलीकडनं, आणि ती मुलगी त्यापेक्षा वयाने मोठी आहे हे बी त्यांनी सांगितलं. अरे नालायकांनो, 370 रुपयात मुलगी यायला, ते मुलगी आता घरी आया बहिणींना असं विचारतो का 370 रुपयाचा खर्च बिर्च केल्यावर, बाबा मी आता वसूलच करणार आहे. कुठल्या पद्धतीने वसूल करणार आहे? वसूल करणार आहे म्हणजे नेमकं तू काय करणार आहे? हा कुठल्या अँगलने वसूल करणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण असं नाही बोललं पाहिजे, हे चुकीचं आहे. आणि हे सतत आपल्याला प्रणित मोरे यांच्या स्टँडअप कॉमेडीमध्ये बघायला भेटतं. अरे नाही केलं पाहिजे भावड्या, असं नको करू ना बाबा. हे सगळं करून काय होणार आहे, तुझेच घोडे लागणार आहेत. आणि त्या असल्या मुलावर केस टाकली पाहिजे आणि त्यांनी त्या स्वतःहून पुढे माफी मागितली पाहिजे, बाबा मी बोललो ते एक केलं. अरे मुलींचा खर्च बघितला ना, लिस्ट काढली ना, त्यांच्या चेहऱ्यावरचा खर्चच खंडीवर निघतोय. एका लिपस्टिक वगैरे काय असतं त्याची नाव आहे, आपल्याला मस्करा बिस्करा, त्याची प्राईस बी त्यापेक्षा डबल टिबल असेल. असं नाही केलं पाहिजे. आणि केलं तर जागी माफी मागितली पाहिजे. आणि जरी माफी नाही मागितली तर व्हिडिओ तुम्ही अपलोड करताना याचा विचार करा ना. चूक झालेली आहे तुझ्याकडनं, तू समोरून माफी माग, माझ्याकडे चूक झाली, मी असं परत बोलणार नाही. मेंटॅलिटी चेंज करा तुमची भावड्या हो, त्यावेळेसच तुम्ही सुधारताल. चोंग्या हो, 370 रुपयाची बिर्याणी पाहिजे, चेंज करा, बाकी काय नाही. व्हिडिओ इथंच थांबवतो मित्रांनो. व्हिडिओमध्ये एवढंच आहे, बाकी काय नाही. व्हिडिओमध्ये आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.